नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो। यामुळेच हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे। सर्वाधिक 26 उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत। यापैकी 11 अपक्ष, काँग्रेस, भाजप आणि बसपा सोडल्यास 11 लहान पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत। मात्र यंदा बसपा आणि भाजप अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र असून 2014 प्रमाणे डॉक्टर नितीन राऊत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2025 पासूनच काँग्रेसने आपला उमेदवार बदलला नाही। याचा फटका यंदा काँग्रेसला बसणार असल्याचे दिसतंय। अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा पुन्हा एकदा भाजपचे डॉक्टर मिलिंद माने विरुद्ध बसपाचे मनोज सांगोळे अशी लढत पाहायला मिळणार आहे। तर डॉक्टर राऊत यांची तिसऱ्या स्थानावर घसरगुंडी होण्याची चिन्हे आहेत। यामुळेच उत्तरेत बसपा आणि भाजपात थेट लढत असल्याचे चित्र आहे। याचा फायदा बसपाला मिळतो की भाजपाला, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। उत्तर नागपुरातून 3 टर्म आमदार राहिलेल्या आणि तब्बल 2 वेळा मंत्रीपद, एकदा पालकमंत्रीपद भोगलेल्या डॉक्टर नितीन राऊत यांनी उत्तर नागपूरचा कुठलाही विकास केला नाही असा आरोप करत उत्तर नागपूरच्या जनतेने 2014च्या निवडणुकीत त्यांना नाकारले होते आणि डॉक्टर मिलिंद माने यांना संधी दिली होती। अशीच काहीशी स्थिती उत्तर नागपुरात यंदाही आहे। जनतेची कामे न करणे, विकास कामात कुचराई, मतदारसंघातील मागासलेपण यामुळे जनतेत डॉक्टर नितीन राऊत यांच्या विरोधात कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे। कोरोना काळात डॉक्टर राऊत ऊर्जा मंत्री होते, त्यावेळी त्यांनी वीज बिलात वाढ केली होती। ते जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अंबाझरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन गरुडाने उद्ध्वस्त केले होते। दरम्यान आंबेडकरी जनता पेटून उठली, आंदोलने झालीत, मात्र डॉक्टर राऊत यांनी एकदाही येथे भेट दिली नाही। यासोबतच उत्तर नागपूर मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय उद्यानासाठी नारा घाटलगत 130 एकर आरक्षित असलेली जागा गिळंकृत केली जाते। बचावासाठी डॉक्टर राऊत हे साधा प्रयत्नही करत नाही। अशा अनेक मुद्द्यांमुळे आंबेडकरी जनता डॉक्टर राऊत यांच्यावर नाराज आहे। याचा फटका त्यांना नक्कीच बसणार आहे। त्यांनी कितीही धनशक्तीचा वापर केला तरी जनतेचा रोष ते पेलवू शकणार नसल्याचे बोलले जाते। दुसरीकडे डॉक्टर मिलिंद माने आंबेडकरी चळवळीतील मोठे नाव आहे। समाज आजही त्यांना सामान्य माणूस म्हणूनच ओळखतो। गरीब रुग्णांना मोफत सेवा आणि गरजूंसाठी धावून जाणे ही डॉक्टर मानेंची जमेची बाजू आहे। उत्तर नागपूर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे। बौद्ध समाजाची संख्या येथे मोठ्या प्रमाणावरच आहे। शिवाय मुस्लिम, शीख, सिंधी, पंजाबी आणि ख्रिश्चन समाज बांधवांची संख्याही बऱ्यापैकी आहे। यासोबतच हिंदी भाषिकही आहे। एकूण हा मतदारसंघ म्हणजे भारताचे छोटे रूपच आहे। 2014 मध्ये डॉक्टर नितीन राऊत काँग्रेस व डॉक्टर मिलिंद माने भाजप अशीच लढत होती, परंतु बसपाच्या सोशल इंजिनिअरिंगने कमाल केली। हत्ती केवळ चाललाच नाही तर धावला होता। बसपाचे किशोर गजबे यांनी तब्बल 55,000 मते घेतली। डॉक्टर माने निवडून आले आणि डॉक्टर नितीन राऊत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले। यंदा बसपाने सर्वांना चालणारा आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणार कार्यकर्ता मनोज सांगोळे यांच्यावर विश्वास टाकलाय। यामुळे यंदाही डॉक्टर राऊत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता असल्याचे मतदारच बोलू लागले आहेत।